आज आपण पाहू परफेक्ट डोसा बॅटर कसे बनवायचे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। डोस्याचे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला इथे लागेल डोस्यासाठी वापरले जाणारे 1 कप तांदूळ, अर्धा कप उडदाची डाळ, पाव कप इथे मी साबुदाणा घेते, तुम्ही हवं तर पोहेही घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथे मेथीदाणे घालायचे आहेत, मी अर्धा चमचा घेतलेला आहे। आणि इथे आपल्याला आता सर्व मिश्रण छान आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथे आपल्याला भरपूर पाणी घालून एक 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत तांदूळ। एक 7 ते 8 तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ छान असे भिजलेले आहेत। इथे आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्या मिक्सरच्या भांड्यात हे आपण टाकून घेऊया। आता हे आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बॅटर कुकरमध्ये ठेवायचं आहे, त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण हे सगळं वाटून घेतलेलं बॅटर टाकूया। अशाच पद्धतीत मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे। कुकरचे झाकण लावून आपल्याला ते 7 ते 8 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं। त्या 8 तासानंतर मी हे कुकर उघडून बघते। हे बघा आपलं बॅटर एकदम छान असं तयार झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। हे बघा एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे मी एक बाउलमध्ये बॅटर काढून घेते। आपल्याला अजून काही गोष्टी याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। इथे मी पाव कप बेसन घेते आणि इथे मी पाव वाटी रवा घालते। हा बारीक रवा आहे, रव्यामुळे आणि बेसनामुळे आपले डोसे छान असे कुरकुरीत होतात। आणि चवीनुसार मीठ घालून घ्या। आपल्याला हे पीठ सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी छान हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर आपण आता याचा डोसा बनवून बघूया। इथे एक तवा घेऊन तो छान गरम करून त्याच्यावरती पाणी शिंपडून आपल्याला तो छान असा पुसून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तुमचं बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं फ्रेश पाणी टाकू शकता। तर मी हे बॅटर तव्यावरती टाकून छान असं गोल करून घेते। गोल असं छान पसरवून घ्यायचं। आणि एक महत्त्वाचा, आपला तवा एकदम मध्यम गरम पाहिजे, ना जास्त गरम ना जास्त थंड। डोसा थोडा भाजल्यानंतर आपल्याला याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे।
इथे तुम्ही बघू शकता आपला डोसा छान असा लाल लाल झालेला आहे. हे बघा आपला डोसा मस्त असा रेडी आहे. मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते. अशा प्रकारे आपण अजून एक डोसा करून घेतोय. सेम अर्धा भाजत आल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. छान असा आपला हा डोसा रेडी आहे. छान मस्त कुरकुरीत पण एकदम चवदार लागतो. एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.